चला तर मग मंडळी, नेहमीप्रमाणे देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहो. तंदुरुस्त राहा, आनंदी राहा आणि चविष्ट पदार्थ खात राहा. एक सबस्क्राईब नक्की करा ही नम्र विनंती. आज आपण बनवणार आहे गव्हाच्या शेवया. पाणी न वापरता संपेपर्यंत मऊसूत राहणाऱ्या शेवया. शेवया भाजण्यापासून ते बनवण्यापर्यंत सर्व टिप मिळणार. तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये आपण शेवया घेतल्या, ते शेवया कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहे. आता मी फक्त 1 चमच तूप वापरलेले आहे. कमीत कमी तुपामध्ये उत्कृष्ट अशी शेवई तयार होणार. शेवया भाजताना हे लक्षात ठेवावे, गॅसचा पॉवर मंद असावा. मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे एकसारखे अडतून परतून शेवया छान भाजून घ्याव्या. जाड बुडाची कढई वापरावी जेणेकरून शेवया बिलकुल जळणार नाही. शेवया मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजाव्या. आता आपल्या शेवया लालसर झालेल्या आहेत. आता आपण गॅसवर दुसरी कढई ठेवू. गॅसचा पॉवर कमीच ठेवावा. आता कढईमध्ये दूध टाकून घेऊ. मी कढईमध्ये 1.5 पाव इतके दूध वापरलेले आहे. दुधाचे प्रमाण थोडे जास्त झाले तरीही चालेल. आता आपण दुधाला छान उकळी येऊ देऊ. दुधाला उकळी येणे फार महत्त्वाचे आहे. गरम दुधात शेवया टाकल्या तर शेवया मोकळ्या राहतात. मी इथे 1 कप इतकी पतंजलीची बुरा साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे जी साखर असणार ती वापरू शकता. गरम दुधामध्ये साखर मिक्स करून घ्यावी, त्यामुळे टेक्स्चर आणि चव भारी होते. आपापल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. मी येथे विलायची पावडर टाकून मिक्स करून घेतले. आता आपण जे भाजून ठेवलेल्या शेवया होत्यात ना, ते थोड्या थंड्या झालेल्या आहे. आता त्या शेवया उकळीच्या दुधामध्ये टाकून घेऊ. ही सर्वात सोपी आणि जबरदस्त रेसिपी आहे. कोणालाही जमेल आणि प्रत्येकजण आवडीने खाणार. एकदा ऐका. आपण दुधामध्ये साखर, विलायची पूड मिक्स केली, त्यामुळे दूध गोड झाले व सुगंध आला. आणि डायरेक्टच भाजलेल्या शेवया दुधामध्ये मिक्स केल्या. दुधाचा गोडवा शेवयाला लागणार. आणि हो, शेवया परफेक्ट होणार आणि दिवसभर मऊसूत राहणार. शेवया शिजेपर्यंत एकसारखे फिरवत राहणे गरजेचे आहे, नाहीतर कढईमधले दूध सांडण्याची शक्यता असते. आता सध्या 2 ते 3 मिनिटे असेच फिरवत राहावे लागणार आहे. तुम्ही बघू शकता आता शेवयामधले दूध सर्व आटलेले आहे. आता सध्या झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे होऊ द्यावे. 3 मिनिट झालेले आहे, चेक करून बघावे. आता आपली परफेक्ट शेवई तयार झालेली आहे. ही शेवई दुधातली आहे, खूप मलईदार आणि उत्कृष्ट अशी चवीची आहे. शेवया प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यावर थोडे काजू बदामचे काप मिक्स करून खायला देऊ. अशा प्रकारे शेवया एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओला शेअर, लाईक करा.